याच काळात त्याची आक्रमक वृत्ती मी पहिल्यांदा अनुभवली. रस्त्यानं चालताना कुणाचीही चूक झाली तरी हा थांबायचा, त्या व्यक्तीला हटकायचा. रस्त्यावरचे लोक याचं थोडंच ऐकून घेणार, काहीही बोलायचे आणि त्यातून त्यांचं भांडण सुरू व्हायचं. मी केविलवाणी होऊन बाजूला उभी असायची. आपल्याबरोबर एक मुलगी आहे, लोक बघत आहेत याचं त्याला भान नसायचं. माझा जीव संकोचून जायचा, मनातून भीतीही वाटायची. उद्या कोणी याला धरून ठोकलं तर काय, पण अशी भीती त्याच्या मनात नसायची. एकदा असंच कुणाची तरी कॉलर पकडून तो हमरी तुमरीवर आला होता. तोंडानं शिव्यांची लाखोली चालू होती. मी नुसतं म्हटलं, जाऊ दे आता, सोडून दे. तसा तो वचकन माझ्या अंगावर ओरडला, तू मध्ये पडू नकोस, आणि त्यानं मला ढकलून दिलं. त्याचा असा संताप मी पूर्वी कधीही अनुभवला नव्हता. तो माझ्यावर अशा पद्धतीनं रागावेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी प्रचंड दुखावले गेले, रागावलेही. मी घरी गेल्यावर त्याच्याशी अजिबात बोलले नाही. तोही न बोलता निघून गेला आणि त्यानं मला पत्र लिहिलं, क्षमस्व, मी फार फार चुकलो बघ. आता पुन्हा कधी सुद्धा असं होऊ देणार नाही. मी असं वागायला नको होतं हे पटतं, पण आता काय उपयोग. तू माझ्याशी बोलली नाहीस हे फार चांगलं केलंस. त्या मोटारवाल्याचा राग मी तुझ्यावर काढायला नको होता. आज संक्रांत, तुला काय वाटेल हा विचारही माझ्या मनात आला नाही. इतका कसा मी मूर्ख, मला क्षमा कर. अगं, आपल्या माणसाला आपण नाही सावरून घ्यायचं तर कुणी. क्षमा कर असं लिहायला सुद्धा लाज वाटत आहे. तुझाच नीतू. आमची इंटर्नशिप संपली. आता आम्ही लग्न करावं असं माझ्या घरच्यांना वाटत होतं. नीतूनं मी MBBS होईपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही असं सुरुवातीला स्पष्ट केलं होतं, पण कधी करणार हे मात्र कधीच सांगितलं नव्हतं. इंटर्नशिप संपत आली आणि कुणी कुठल्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं यावर चर्चा सुरू झाल्या. एक दिवस अचानक नीतू मला म्हणाला, कार्डियॅक सर्जरी करायची तर मुंबईला जायला हवं. इथल्यापेक्षा तिथे हे तंत्र खूपच पुढे गेलं आहे. मला चांगलं शिकायला तिथेच मिळेल. डॉक्टर भालेराव व डॉक्टर कळके दोघंही आमच्या नात्यातले आहेत. मी दोघांनाही विचारेन आपल्याला कुठे पोस्ट मिळू शकेल, रजिस्ट्रेशन कुठे करायचं. आपण दोघं त्यांना भेटून येऊ. तू इथेच राहून तुला काय करायचं ते कर. मी मुंबईला जातो, तेच बरं पडेल. अरे, पण आपण आता लवकरच लग्न करू, मग दोघं एकत्र पदव्युत्तर शिक्षण घेऊ. आता नाही का एकत्र शिकून छान पास झालो. सर्जरी करताना मला तुला भेटायला फुरसतही मिळायची नाही, आणि मिळाली तर त्या वेळात बराच अभ्यास करावा लागेल. लग्नाचं पाहू नंतर. अरे, तू म्हणाला होतास ना MBBS झाल्यावर लग्न करायचं म्हणून. शक्य नाही ते. मला नसत्या मोहात पडायचं नाही आता. मी एकेका वाक्यागणिक हिरमुसत होते. स्वप्नातले पत्त्यांचे बंगले कोसळत होते. पुढे काय होणार हे कळत नव्हतं. त्यानं हा विचार केव्हा बदलला व का बदलला याचा मला थांगपत्ता सुद्धा लागू दिला नाही. MS झाल्याशिवाय लग्न करायचं नाही हे त्यानं ठरवून टाकलं. MS सुद्धा मुंबईला करायचं ठरवलं. डॉक्टर गानलांनी त्याला विचारलं, तुला मुंबईला कशाला जायचंय. तो म्हणाला, मला मोठा कार्डियॅक सर्जन व्हायचं आहे. मग पुण्यात ते शक्य नाही का. मला वाटतं मुंबईत मला जास्त अनुभव मिळेल. मग गानलांनी माझाही इंटरव्ह्यू घेतला. तू कुठे राहणार आहेस. मी इथेच. त्याला सांग तू सुद्धा ससूनमध्येच राहा. आपल्याला चांगली माणसं हवी आहेत. गानलांचं बोलणं ऐकून माझी कॉलर ताठ झाली, पण त्यांना मात्र मी सांगितलं, तो त्यानं ठरवल्याप्रमाणेच करील. आणि त्याला जर मोठं व्हायचं असेल तर मुंबईला जाणं हे त्याच्या दृष्टीने योग्य आहे. हे बोलताना आत कुठेतरी तुटत होतं. तो भेटल्यावर मी विचारलं, का रे राहत नाहीस इथं. तो म्हणाला, एक तर तू मला याबद्दल काही सांगू शकत नाहीस. मी ठरवलं आहे ते आपल्या दोघांच्या हिताचं आहे. तू परत परत सांगून त्यात काहीही फरक पडणार नाही. हे सगळं त्यानं इतकं निक्षून सांगितलं की खूप वाईट वाटलं. आपला अपमान झाल्यासारखं वाटलं.
पण त्याच्यापुढे बोलण्याची टाप नव्हती. नीतू मुंबईला निघून गेला. त्याच्यासोबत असण्याची मला फार सवय झाली होती. आता सगळा दिवस मला खायला उठू लागला. काही कारणानं आम्ही सारखे भेटायचो. खूप वेळ एकत्र घालवायचो. कधी ग्राउंडवर, कधी नुसतंच फिरायला, कधी सिनेमा, तर कधी नुसत्याच गप्पा. त्याचे सारखे मनसुबे चाललेले असायचे. मी मुंबईला जाणार, मोठा सर्जन होणार आणि मी काय करावं हे मला कळायचं नाही. ॲनेस्थेशिया, पॅथॉलॉजी असं काहीही मला करता येईल असं तो म्हणायचा. पण मला पेशंटच्या इलाजासंबंधानं काहीतरी करायचं होतं. ॲनेस्थेशियाबद्दल त्या काळात खूप माहिती नव्हती, परंतु कुतूहल होतं. पॅथॉलॉजी मात्र अजिबात आवडत नव्हती. तो म्हणाला, तुला सर्जरी करायची तर माझी हरकत नाही, पण दोघांना सर्जरी करायची असेल तर लग्न, मुलं वगैरे नक्कीच विसरायला लागेल. म्हणून मी ॲनेस्थेशिया घेतला. मलाही सर्जन व्हायची इच्छा होती, पण वाटायला लागलं की तो सर्जन होणार असेल तर आपण ॲनेस्थेटिस्ट झालेलं बरं. एकमेकांना पूरक असं काम करता येईल. मला पदव्युत्तर शिक्षण करायला जमेल की नाही अशी भीती वाटायची, कारण माझ्या मनात माझा संसार, आमचं घर, आम्ही दोघं अशी स्वप्न असायची. बाकी फारसं काही सुचायचं नाही. प्रत्येक वेळी तो मला सांगायचा की आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे, तुलाही खूप शिकायचं आहे, तुलाही पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. आई काकांचंही म्हणणं पडलं की मी MD करावं. तो मुंबईला जायला निघाल्यावर मी त्याच्याकडून कबूल करून घेतलं होतं की त्यानं मला वरचेवर पत्र लिहायला हवीत. शिवाय वेळ मिळेल तेव्हा पुण्याला भेटायला यायचंही. तिथं गेल्यावर तो कामात इतका अडकला, मात्र मला वरच्यावर सुंदर सुंदर पत्र लिहायचा. तरीही मी त्याच्यावर नाखुश असायची. एवढी पत्र लिहून सुद्धा मला समाधान वाटायचं नाही. तिथं पोचल्या पोचल्या त्यानं पत्र लिहिलं. त्यात त्यानं ब्रह्मचार्याचा संसार थाटला असं लिहिलं होतं. तो नीट लावून द्यायला सुद्धा त्याला मी हवी होते. तिथला उगवतीचा सूर्य पाहताना त्याला माझी आठवण होते हे पाहून मी हुरळून गेले. तो कायम ऑन कॉल असायचा. तो वॉर्डातच असायचा. इतर 2 हाऊस सर्जन काम करायला येत नसत, त्यामुळे त्याला अनायासे साऱ्या गोष्टींची उजळणी व्हायची. जितका जास्त अनुभव घेता येईल तितका तो घ्यायचा. ऑपरेशनमध्ये त्याच्या इतका इतर 2 हाऊस सर्जनचा हात चालत नाही असं तो अभिमानानं लिहायचा. वॉर्ड, थिएटरचं काम त्याच्या मताप्रमाणे चालायचं. तिथं आमच्या कॉलेजची बरीच मंडळी होती. ती त्याला अधूनमधून भेटायची. अर्थात त्याचं लिहिणं नियमित नसायचं. मग वाट पाहून मी रडकुंडीला यायची. मग काय, दाट धुक्यात दोघं हातात हात घालून चाललो आहोत आपल्याच नादात, अशी स्वप्न पाहून दिवस काढायची. अधनं-मधनं तो फोन करायचा, पण घरात सगळे असले की काहीच बोलता यायचं नाही. नुसतंच ऐकून घ्यायला लागायचं. खरं तर मला त्याला रागवायचं असायचं, पण फोन ठेवल्यावर मात्र काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. कशात लक्ष लागायचं नाही. तातडीनं पत्र लिहावंसं वाटायचं. त्यानं पत्र लिहिलं नाही तर मीही लिहिणार नाही अशी धमकी मी त्याला द्यायची. ती मला शिक्षा ठरायची. त्याच्यासारख्या पाषाण हृदयी प्रेमिकाच्या हातून अशी आठवड्याला 2 पत्र सुटत असतील तर आणखी काय पाहिजे होतं. स्वतःच्या शल्यकौशल्याबद्दल त्याला प्रचंड आत्मविश्वास होता. एका पत्रात त्यानं लिहिलं होतं, रविवारी सकाळी मी आणि रजिस्ट्रारनं मिळून ऑपरेशन केलं. तो एकट्यानं प्रथम ऑपरेशन करत होता आणि मीही प्रथमच. इतकं फर्स्ट क्लास झालं विचारू नकोस. सर्व मंडळी तोंड वासून पाहत राहिली. आमच्या रजिस्ट्रारपेक्षा आमचा हात फास्ट चालणार. मग काय, रजिस्ट्रारपेक्षाही मी फटाफट शिवतो. डॉक्टर कळकेही इतके खुश आहेत की बस, आता इतिश्री आत्मस्तुती पुराणम. डॉक्टर कळके यांच्याबरोबर आतापर्यंत मी हर्निया, सिम्फटेक्टमी, व्हेगोटॉमी इत्यादी ऑपरेशन केली. त्यांनी हर्नियाच्या स्टेप अगदी नीट शिकवल्या. त्यानंतर 2 हर्निया मी स्वतः केली. इकडच्या ॲनेस्थेटिस्ट बायकांना सुद्धा माझा स्पीड फास्ट आहे हे कबूल करावं लागलं. पेशंटही आपल्यावर सॉलिड खुश. त्यांना हगल्या पादल्यासारखे मिशीवाले डॉक्टर्स लागतात. त्याचं कारणही तसंच आहे. एक तर माझ्याबरोबरचे दोघे माठ आहेत आणि माझी पेशंटबद्दलची आपुलकी. दिवसातून साधारणपणे सकाळ सोडून 3 वेळा तरी माझी वॉर्डमध्ये राऊंड होते.
जेवणानंतर साधारणपणे रात्री 10:30-11 वाजता आणखी एक चक्कर मारतो. क्वचित उठलो तर रात्री 2-3च्या सुमारास बघून येतो. म्हणजे काल झोपच लागली नव्हती असं म्हणणाऱ्या थापाड्यांची मजा करता येते. इकडचा भगिनी वर्ग मला जनरल माणिक शाह म्हणतात, कारण मिशीवाला म्हणता येत नाही. का माहीत आहे? इथे सिस्टर्सना मिशी बाबा म्हणतात. आहे की नाही मजा? हल्ली मी थोडं मल्याळम शिकलोय, त्यामुळे कामं इतकी झटकन होतात की बस. सगळे त्याचं कौतुक करतात हे वाचून मी मनातल्या मनात नाचायची. माझ्या कौशल्यावरही लोक खुश असायचे. पण नीतू खुश होत नाही तोपर्यंत मला त्याचं सुखदुःख नव्हतं. ज्या दिवशी तो माझं काम पाहून छान म्हणेल तेव्हाच मला खूप आनंद वाटणार होता. त्याच्या कामाचं कौतुक असलं तरी त्याला पडणारे कष्ट बघून घरचे सगळे हळहळायचे. तू नीतूला कशाला पाठवलंस असं म्हणून आप्पा आईशी वाद घालायचे. त्याला 1:30-2 वाजेपर्यंत जेवता यायचं नाही. त्यामुळे जेलुसिलचा स्टॉक सतत खिशात ठेवावा लागायचा. त्याचे हाल होत आहेत हे ऐकून मलाही कसं तरीच वाटायचं. पेशंटची काळजी घेणारा नीतू स्वतःची काळजी घ्यायचा नाही असं आम्हाला वाटायचं. पत्रातून त्याची विनोदबुद्धी सतत जाणवायची. एकदा त्यानं लिहिलं होतं, रात्री अगदी गाढ झोप लागते, दिवसा मात्र स्वप्न पडतात. स्वप्न तुझीच असतात. मध्ये माझ्या स्वप्नात दुसरीच कोणीतरी आली. तिला तू इतक्या जोरात चावलीस की बस. तेव्हापासून दुसरं कोणी माझ्या सावलीच्याही आसपास फिरकत नाही. पुढच्या वेळी वड्या पाठवायच्या असतील तर फक्त 10 किलो पाठवाव्यात, म्हणजे लवकर संपतील. जास्त पाठवू नयेत हा निरोप तुमच्या सासूबाई व आमच्या मातोश्रींना सांगावा. आंब्याची खव्याची बर्फी 1 मनच पाठवा, जास्त नको. अनेकदा मी पत्रातून तेच ते लिहिते असं त्याला वाटायचं. पण माझा मात्र त्यातल्या प्रत्येक शब्दावर जीव असायचा. त्याच्या पत्राची वाट पाहत मी लग्नाची स्वप्न पाहण्यात रंगून जायची. मुंबईत तो एकटा पडला आहे. काम खूप असलं तरी त्याला कधीतरी अगदी एकाकी वाटत असेल. अशा वेळी मला किंवा त्याच्या आईला त्यानं पत्र लिहावं असं मला वाटायचं. पण त्याला असं मन उघडं करायला आवडत नसावं. मध्ये मध्ये तो मला माझ्या कोर्सवरून चिडवायचा. भूलविद्येचं प्रकरण कुठपर्यंत झालंय? उगीच फार लोकांना भूल पाडायच्या भानगडीत पडू नको. मग कुणी भावनाविवश होऊन काही म्हटलं की तुम्ही चिडणार असं म्हणायचा. त्याला सतत भेटता येणं शक्य नाही हे पटायचं. एकटेपणाचा कंटाळा यायचा. मग मी त्याच्या घरी जायची. तो पुण्यात होता तेव्हा मी अशीच त्याच्या घरी जायची. तो ग्राउंडवर गेलेला असायचा. निघते म्हणायची आणि पायच निघायचा नाही. मग तो आला की भराभरा आंघोळ करून मला स्कूटरवरून पोचवायचा. तरी जीव रमायचा नाही. माझ्या वाढदिवसाला त्यानं फोन करावा, कविता पाठवावी असं वाटायचं. तो इथं नसल्यामुळे वाढदिवसाचं काहीच कौतुक नसायचं. खेळताना कधी लागलं तर मी काहीतरी म्हणीन असं आधीच गृहीत धरायचा. हात दुखावला म्हणून उपदेश करू नको. तू सर्जन होणार, हाताला त्रास करून घेऊ नको. अमुक करू नको, तमुक करू नको असा माझा सल्ला त्याला आधीच कळायचा. मी त्याला सतत माझ्यावर प्रेम असू दे असं म्हटलं की तू जे काही सतत प्रेम करत राहण्याबद्दल लिहिलं आहेस ते कसं करायचं ते पुढच्या पत्रात लिही. अगदी आठवणीनं लिही, नाहीतर या उन्हाळ्यात आमच्या विहिरीतलं सगळं प्रेम आपलं आटून जायचं आणि आम्ही आपले कोरडे ठणठणीत होऊन जाऊ असं लिहून फिरकी घ्यायचा. मध्येच कधीतरी त्याचं जाडजूड पत्र आणि ग्रीटिंग पाठवून तो खुश करून टाकायचा. अशा वेळी मी भराऱ्या घेऊन कितीदा त्याच्यापर्यंत पोचले अशीन याची गणतीच नाही. मला वाटायचं की मी अगदी गळेपडू मुलगी आहे. पण आयुष्यात एकाच्या गळी पडले आणि आयुष्यभर त्यालाच हक्कानं मिठीत ठेवणार होते. धाडसानं सगळं छानच होतं अशी त्याची धारणा होती. हा विश्वास असल्यानं इतका नवखा असूनही ऑपरेशन करताना तो रिस्क घ्यायचा. एकदा एका बाईचा अल्सर बस्ट झाला होता. त्यानं तिचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि ॲनेस्थेटिस्ट म्हणाला तिची पल्स लागत नाही. त्यानं तिला कार्डियाक मसाज वगैरे देऊन पाहिला पण उपयोग होईना. एकच उपाय शिल्लक राहिला, तो म्हणजे छाती उघडून थेट ओपन हार्ट मसाज द्यायचा. ते करायला कुणी धजेना. नीतूने निर्णय घेतला. त्या बाईच्या छातीला छेद देऊन
त्यानं तिच्या हृदयाला हात घातला आणि थेट मसाज दिला. सुदैवानं तिचं हृदय सुरू झालं. तो एकदम हिरो ठरला. इतके दिवस पुण्याचा घाटी म्हणून हिणवणारे सगळे त्याच्या मागे मागे फिरू लागले आणि हो, मुलीही त्याची ओळख करून घेण्यासाठी धडपड करू लागल्या. त्याची आता कार्डियाक मसाजवाला अशी ओळख करून दिली जाऊ लागली. अशा सगळ्या गोष्टी त्यानं पत्रातून लिहिल्या की माझा ऊर भरून यायचा. पत्रात मी त्याला कधी नाठाळ नवरा म्हणायची तर कधी राजा. तो मला कधी अलकाराणी म्हणायचा, कधी शर्मिली तर कधी अलकनंदा. मी त्याच्या कविता आणि पत्र वाचताना हरवून जायची. परंतु त्यानं कितीही पत्र लिहिली तरी माझं समाधान व्हायचं नाही. वेळ मिळेल तेव्हा मी उठून त्याला मुंबईला जाऊन भेटून यायची. त्याला घेऊन पहिल्यांदा मी जेव्हा हेमाताईकडे गेले तेव्हा कसा कोण जाणे मी रस्ता चुकले आणि चक्क उलट दिशेला चालायला लागले. आमच्याबरोबर ज्योती होती. मी रस्ता चुकलेली त्याच्या लक्षात येताच तो भयंकर चिडला. त्यानं मला हेमाताईच्या दारात सोडलं आणि मी जातो असं म्हणून ज्योतीला घेऊन तो माघारी फिरला. ती दोघं पहिल्यांदा येणार म्हणून हेमाताईनं स्वयंपाक करून ठेवला होता. तिला असल्या तडक फडक प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती आणि सवयही. तिनं आग्रह करूनही तो थांबला नाही. कदाचित अशा माणसाबरोबर मी कसा संसार करणार अशी शंका तिच्या मनात येऊन गेली असेल. पण नंतर मात्र काही दिवसातच नीतू हेमाताईच्या घरचा होऊन गेला. नीतूच्या सहवासात असे चिडण्या रागावण्याचे प्रसंग क्षणाक्षणाला अनुभवायला यायचे. पण निदान रागवण्यापुरतं, भरभरून प्रेम करण्यापुरतं आम्ही त्या काळात भेटत तरी होतो. पुढे पुढे तेही कमी होत गेलं. त्याचं काम वाढलं हे मला कळत होतं. परंतु इतके दिवस लांबलेलं लग्न आणि तो मला टाळतो आहे की काय या कल्पनेनं मी अक्षरशः कासावीस होत होते. परत एकदा अनिश्चितता आणि उदासीनता मला झाकोळून टाकू लागली.